इगतपुरी तालुक्यातील वांजुळे गावातील वैतरणा धरणात असलेल्या एका छोट्या टेकडीवर 800 वर्ष जुने शिलाहारकालीन मंदिर शिवमंदिर आहे। 1972 पासून हे मंदिर 10 महिने पाण्यात असते। पाणी कमी झाल्यानंतर 2 महिनेच याचे दर्शन घडते। उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेले हे मंदिर आता भग्न अवस्थेत आहे। वैतरणा धरणातील हे मंदिर शिलाहारकालीन असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे। गर्भगृह, अंतराळ, सभा मंडप व मुख मंडप या प्रकारचे मंदिर असावे असे येथील अवशेषावरून लक्षात येते। आता मंदिराचा फक्त सभा मंडप उभा असून मंदिराची सगळी शिल्पे आजूबाजूला विखुरली गेली आहेत। मंदिराचे इतर अवशेष आजूबाजूला पडलेले असून त्यात विरगळ, महादेवाची पिंड, सतीशिळा, वितान, पुष्पशिल्प, शरभशिल्प, खांबासह इतर अनेक शिल्प विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात। मंदिर कायमच पाण्याखाली राहिल्याने त्याचे नुकसान झाले आहे। सरकारने व पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन हे मंदिर पुनर्स्थापित करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे। मंदिराला वाचवण्याबरोबरच पर्यटनाला आर्थिक मदत मिळाल्यास गावाचाही विकास होऊन पर्यटनास चालना मिळेल। 1972 सालापासून शिलाहारकालीन हे जे शिवमंदिर हे सतत 10 महिने पाण्यात असतं। जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते लोकांना दर्शन देण्यासाठी हे आपोआप उघडं पडतं। परंतु पुरातत्व विभागाकडून या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती या मंदिराची झालेली आहे। त्यामुळे पुरातत्व विभाग या खात्याने झोपेतून जागा होऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि जर जीर्णोद्धार झाला या मंदिराचा तर पर्यटकांची मोठी प्रमाणात गर्दी होईल आणि पर्यटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल आणि इगतपुरी तालुका हा पर्यटकांचा एक चेहरा म्हणून ओळखला जाणारा इगतपुरी तालुका आहे। त्यामुळे नक्कीच पुरातत्व विभागाने या बातमीच्या माध्यमातून दखल घ्यावी।